नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबाबत आली सर्वात मोठी अपडेट। शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची कोट्यावधी शेतकऱ्यांना सध्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत होते। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच 2000 रुपये हे 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जातात। आता केंद्र सरकारने यापूर्वी 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे। तो हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, पण आता अद्यापही 22व्या हप्त्याची घोषणा झालेली नाही। पण आता शेतकरी मित्रांनो, हा 22वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार ते जाणून घेऊया। या महिन्यात अखेरेस अथवा पुढच्या महिन्यात सुरुवातीला अथवा मध्यात हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 4 ते 5 दिवसात सुद्धा हप्ता जमा होऊ शकतो, नाही तर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी केवायसी करण्याची गरज आहे। ओटीपी, बायोमेट्रिक व फेस ऑर्थो टेक्निशियनद्वारा शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे। यावेळी केवळ ई केवायसी जर झाली नाही तर शेतकऱ्यांना फार्मर आयडी सुद्धा आवश्यक आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता ई केवायसी करणे गरजेचे आहे असे नाही, तुम्हाला फार्मर आयडी सुद्धा गरजेचे आहेच। आता त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी शिवाय पीएम किसान योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्याजवळ जर फार्मर आयडी नसेल तर तुम्ही या योजनेसाठी आता प्राप्त राहणार नाही। या योजनेत फार्मर आयडी तयार करण्यासाठी शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे। यासह इतर केंद्रावर फार्मर आयडी काढण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी काढणे अतिशय महत्त्वाचे आहे। आता अल्पभूधारक शेतकऱ्यांसह बटाईदारांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे। पण शेतकरी मित्रांनो, बटाईदारांना याचा लाभ मिळणार नाही। जो शेतकरी शेतीचा मालक आहे त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार। आता शेतकरी मित्रांनो, सध्या पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। ज्यांचे नावे महसूल दप्तरी जमिनीची नोंद आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, ज्यांनी भू सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अथवा अर्धवट ठेवलेली आहे किंवा बँक खात्याचा चुकीचा तपशील दिलेला आहे, म्हणजेच आयएफएससी कोड चुकीचा टाकला किंवा नावामध्ये काही मिस्टेक असल्या, त्यांना हा 22वा हप्ता मिळणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी बँकेमध्ये जाऊन आयएफएससी कोड बरोबर आहे का, त्यानंतर तुमच्या नावाचे स्पेलिंग बरोबर आहे का, तेव्हाच हा तुम्हाला 22वा हप्ता मिळणार। आणि शेतकरी मित्रांनो, हा 22वा हप्ता येणाऱ्या 4 ते 5 दिवसात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा। धन्यवाद।